श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला स्वामी महाराजांची एक अशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर स्वामींवरची तुमची श्रद्धा आणखीन वाढणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे स्वामी महाराज आणि त्यांचे भक्त असलेल्या चोळप्पा महाराजांची. मित्रांनो, स्वामी जिथे तिथे चोळप्पा महाराज हे समीकरण जे आहे ते जणू ठरलेलंच होतं. अक्कलकोटमधल्या प्रत्येक माणसाला चोळप्पा आणि स्वामी महाराज कधी वेगळे जे आहेत ते वाटलेले नाहीत. मित्रांनो, स्वामी महाराज हे अक्षरशः चोळप्पा महाराजांच्या घरी जायचे. त्यांच्याच घरी ते जेवण करत होते. अक्षरशः चोळप्पा महाराज जे आहेत ते स्वामींसोबतच असायचे. मग त्यांच्याकडे अर्थांजन होण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. मग आपल्या घरातील सामान भांडी विकून ते स्वामी महाराजांसाठी जेवण जे आहेत ते आणत होते. आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांची एक दिवस परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यानंतर स्वामी महाराज चोळप्पांच्या घरी जेवण करत नव्हते. त्यांना जे राजाकडनं जेवण येत होतं तेच जेवण जे आहे ते करत होते. आणि त्यानंतर चोळप्पा जे आहेत ते थोडेसे नाराज होते. त्यांनी स्वामींना देखील विचारलं, स्वामी महाराज तुम्ही असं काय करताय? त्यावेळेला स्वामी महाराज त्यांना शिवी हासाडायचे आणि चोळप्पांच्या जो काही त्यांच्या मनामध्ये द्वंद्व चाललेलं होतं ते काही त्यांनी जे आहे ते दाखवून दिलेलं नव्हतं. त्यानंतर स्वामी महाराजांसोबत एक दिवशी चोळप्पा महाराज एका गावाला जायला निघाले. त्यावेळेला चोळप्पा महाराजांची स्वामींनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि स्वामी म्हणाले, शिवी देऊन म्हणाले की तू इथून निघून जा, तू माझ्यासोबत येऊ नको, तू घर प्रपंच कर. त्यानंतर स्वामींवरती त्याची इतकी श्रद्धा होती, तो स्वामी महाराजांच्या पाठीपाठीत जाऊ लागला आणि स्वामी महाराजांना म्हणाला, स्वामी महाराज मी माझ्या बायका पोरांना सोडेन, माझा संसार सोडेन, परंतु तुम्हाला मी कधीही सोडणार नाही. स्वामींनी जी भक्ती बघितली चोळप्पांची आणि त्यानंतर स्वामी महाराज प्रसन्न झाले. स्वामी महाराजांनी त्याला त्यांच्या पादुका ज्या आहेत ते त्याला दिल्या आणि म्हणाले, या तुझ्या घरी ज्या आहेत ते स्थापन कर. त्यानंतर त्या पादुकांमुळे अनेक लोकांना जो आहे त्याची प्रचिती आली आणि त्या पादुकांमुळे अनेकांची दुःख जी आहेत ती दूर झाली. चोळप्पा महाराजांच्या घरी त्या पादुका आजही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, यावरून ही एक गोष्ट समजते की स्वामी महाराजांवर जर तुमची श्रद्धा असेल, भक्ती असेल तर ती धवू देऊ नका. कारण की स्वामी महाराज तुमची थोडीशी परीक्षा घेतील, परंतु तुम्हाला त्यांची प्रचिती जी आहे ती नक्की एक दिवशी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमची भक्ती जी आहे ती चोळप्पा महाराजांसारखी पाहिजे की काहीही झालं तरी स्वामी मला या संकटातून, अडीअडचणीतून दूर करतील. कारण की आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराजांचं एक वाक्य आहे, अशक्य हे शक्य करतील स्वामी. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण की अशा छान छान स्वामींच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.